नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण परफेक्ट बाही कटिंग करण्याचा व्हिडिओ बनवणार आहोत। बऱ्याच ताईंना बाही कटिंग करताना जो प्रॉब्लेम येतो तो तुम्ही ह्या टिप्स जर ध्यानात ठेवल्या तर तुमची बाही सुद्धा एकदम परफेक्ट बसेल। तर हा आपण बॅक नेक घेतलेला आहे बघा। तर ब्लाऊज ज्यावेळेस तुमचा संपूर्ण तयार होतो किंवा पॅटर्न वरून तुम्ही ब्लाऊज तयार करताना त्यावेळेसच आपल्याला बाही कटिंग ही तयार करायची आहे, म्हणजे आपली बाही ही परफेक्ट निघते। मोंढा आर्महोल कसं मोजायचं, परत त्याचबरोबर तुम्हाला कुठंही कपडा कमी पडणार नाही जर बाही कटिंग तुम्ही अशा पद्धतीने केली तर हा बॅक पार्ट आहे तुम्ही बघू शकता। आणि बॅक पार्ट इथं आपण हा जो आर्महोल आहे घेतलेला। आता हा बोट नेक आहे, तुमचं कोणतं पण ब्लाऊज असेल ना तर त्याच्यानुसार आपल्याला इथं काय करायचंय, कटिंग करायचंय। तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ही बाही कटिंग करायची आहे। त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा, तुम्हाला असेच व्हिडिओ इथं बघायला भेटतील। आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा, व्हिडिओ आवडला तर शेवटी जाता जाता नक्की लाईक करून घ्या। आता इथं बघा आपण हा आर्महोल आहे, त्याच्यासाठी मी इथे एक अस्तर घेतलेला आहे बघा, म्हणजे त्या ब्लाऊजचंच अस्तर आहे। तर या ठिकाणी तुम्ही कोणती पण बाही असेल तुमची एल्बो हाफ जी काही बाही तुम्हाला कट करायची ती अशा पद्धतीने आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायची आहे। तर ही बंद बाजू माझ्या साईडला आहे, हे बघा इथे बघायचंय। आता आपल्याला आपण जे काही शिलाई मार्जिन आहे ना ते आपलं 2 इंच आपण जे आहे ना ते सोडत असतो, तर ते 2 इंच मी इथं सोडून दिलंय। संपूर्ण ब्लाऊजची घडी सांगते किती आहे, तर संपूर्ण ब्लाऊजची घडी ही 10.5 इंच आहे। म्हणजेच आपण इथं हा ब्लाऊज आहे ना तो 34 छातीसाठी आहे। तर तुम्ही इथं कोणती पण साईज असेल तुमची तरी पण चालेल। अर्धा इंच आपण काय करतो तर इथं शोल्डर जॉईंट करत असतो, म्हणून हा भाग आपण इथं सोडून द्यायचा। तर एवढं फक्त ह्या ब्लाऊज मध्ये तुम्हाला करायचं आहे। जे काय आर्महोल आहे ते इथं व्यवस्थित आपल्याला चेक करायचंय। आता इथं बघा मी बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आहे, हे बघा असं फोल्ड करून घेतलंय आपण हा अस्तर। आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, एक सरळ लाईन सगळ्यात पहिला आखून घ्या। सरळ लाईन आखून घ्या। इथं तुम्हाला जे आहे ना इथं व्यवस्थित मार्किंग दिसतंय की नाही, तर मी थोडासा वेगळा पेन घेते, चला मार्कर घेते, हे बघा। तर आपण इथं काय करायचंय, आता सरळ लाईन मी इथं काढून घेतली, म्हणजे एक आपण असं जर खालीवर असेल ना खालच्या साईडने आपला हा अस्तर किंवा ब्लाऊज तर तो सरळ होऊन जाईल। आता इथं बाहीची ना उंची टाकून घ्यायची। आता जर एल्बो घ्यायची असेल तर एल्बो घ्या, हाफ घ्यायची असेल तर हाफ घ्या। आता मी जसं हाफ घेते म्हणजे मला 4 इंचाचीच बाही पाहिजे, तर आपण इथं काय करू, 5 इंचावर मार्क करू। जर इथं तुमची जी काही बाही आहे ना ती बाहीचं माप टाकून घ्यायचं। तर मी 5 इंचावर मार्क करून घेतलं, शिवून ही बाही 4 इंचाची तयार होईल। तर आपण हे जे एक्स्ट्राचं काढलेलं होतं ना म्हणजे साईडने कट करून टाकू। बघा अशा पद्धतीने। आता इथं आपल्याला आहे ना कॅप हाईट घ्यायची, कॅप हाईट घ्यायची आपल्याला इथं। तर ही कॅप हाईट जी आहे ना ती आपल्याला इथं किती ठेवायची आहे, 2.5 इंच ठेवायची आहे, हे बघा 2.5 इंच ठेवायची। आता तुम्ही एल्बो बाही जर घेत असाल ना, एल्बो बाही, तर तुम्हाला हीच कॅप हाईट जी आहे ना ती 3 इंचावर टाकायची आहे। आता मी इथं छोटी बाही म्हणून 2.5 इंचाची कॅप हाईट घेतली, हे बघा। आता इथे 2 पद्धतीने आपण आर्महोल हा टाकू शकतो, तुम्ही जो पण तुम्हाला सोपी पद्धत वाटेल ना, जी पण टिप्स ट्रिक्स तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथं बाही कटिंग करू शकता। आता आपली ही कॅप हाईट झाली इथं बरोबर। आता इथं टाकायचं आपल्याला दंडघेर, तर दंडघेर आहे 6 इंच, दंडघेर आहे 6 इंच। इथं शिलाई मार्जिन ठेवायची आपल्याला 2 इंच। आता इथं शिलाई मार्जिन तुम्ही जेवढं आपण ह्या ब्लाऊज मध्ये किती घेतलेलं आहे, तर जसं इथं आता आपण 2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून दिलेलं आहे, तर तेवढंच आपल्याला इथं बाहीला सुद्धा सोडायचं आहे, आलं लक्षात। त्याच्यानंतर आपल्याला इथं जी कॅप हाईट आहे ही कॅप हाईट आपण इथं घेतलेली बघा, आलं।
या कॅप हाईटवर काय करायचंय, आता मी तुम्हाला सांगितलं आपण दोन पद्धतीने इथे कॅप हे करू शकतो, बाहीला आर्म होलचा शेप देऊ शकतो. तर ही बाही तुम्हाला कुठंही कमी पडायला नको म्हणून इथं काय करायचंय बघा, ही जी आपण अर्धा इंच सोडून दिलं ना, हा पॉइंट, त्याच्यानंतर हा पॉइंट इथे चेक करायचा आहे. हे बघा, या पद्धतीने इथं तुम्हाला टेप धरायचा आहे. या पद्धतीने टेप धरला की तुमचं इथं आर्म होल जे काही टाकायचं आहे ना, ते तुम्हाला इथं निघणार आहे. आलं लक्षात? तर ते कसं मी तुम्हाला सांगते. आता आपल्या इथं निघलं 7 इंच. जिथपर्यंत बाहीची उंची आहे ना, इथून आपल्याला काय करायचं आहे, 7 इंचावर पॉइंट टाकायचा आहे. हे बघा, जसं आपण टेप धरला ब्लाऊजवर, तसाच आपल्याला इथं सुद्धा टेप असा टाकायचा आहे. आणि त्याच्या पुढं शिलाई मार्जिन हे 2 इंच घ्यायचं आहे. तर हे लक्षात आलं असेल तुमच्या. किती सोपी पद्धत आहे, तुम्ही पहा. अतिशय सहज कुणी पण ही बाही कटिंग करू शकतं. जे काही तुमचं हे माप निघलेलं आहे, आर्म होल वगैरे, तर ते व्यवस्थित तुमचं इथं बसणार आहे. आता इथं आपल्याला जो काही शेप द्यायचा आहे ना, तो कसा द्यायचा, तर इथून आता ही लाईन आपण आखून घेऊ. ही लाईन आपण इथं आखून घेतली. या लाइनिंगचा आता आपल्याला इथं घ्यायचा आहे मधला सेंटर. हे बघा, मधला सेंटर घेतल्यानंतर इथून आपण देऊ, काय करायचे आपल्याला, 1 इंच पॉइंट द्यायचा. इथून ह्या पॉइंट पासून आपण 1 इंच हे करायचंय. आता ह्या पॉइंटने आपल्याला काय करायचंय बघा, असा शेप द्यायचा आहे. ही एक सोपी पद्धत आहे बाही कटिंगची, जी तुम्ही सहज काय करू शकता, बाही कटिंग करू शकता. बघा, अशा पद्धतीने आता हा आपला एक बाहेरचा फुगीर भाग झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला द्यायचा आहे आतला. तर आपण हा जो पॉइंट घेतला ना, याच्यामधूनच काय करायचं, आपल्याला हा पॉइंटाचा हे करून घ्यायचा. आपल्याला एक खोल भाग द्यावा लागतो ना, तो आपल्याला इथे द्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झाली. बरोबर आपली ही काय होणार आहे, इथं याच्यामध्ये ही व्यवस्थित बरोबर अशी फिट होऊन जाणार आहे. व्यवस्थित याच्यामध्ये आपण ज्या वेळेस ही बाही बसवू, त्यावेळेस ही परफेक्ट अशी लागल्या जाणार आहे. तर आपण हिला कट करून घेऊ. मध्ये कट लावून घेतला आपण. तुम्हाला बाही कटिंग आणि आर्म होल कसं मोजायचं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाला असेल की आपण बाही कटिंग कशी करायची आहे म्हणून परफेक्ट. आता हा जो बॅक पार्ट आहे ना, पाहू शकता, हा हे बघा, बरोबर आपली इथून ही बाही याच्यामध्ये फिट होऊन बसणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही जेवढं पण इथं परफेक्ट माप जसं पण घेतलं असेल तशी तुमची बाही इथं याच्यामध्ये ही अशी बरोबर अशी हे होऊन जाणार आहे. तर तुम्हाला आज जी काय आपण बाही कटिंग बघितली, हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.